हॅलो स्टुडंट्स, आज आपण इकॉनॉमिक्सचा 30th लेक्चरचा 30वा लेक्चरचा व्हिडिओ काय करतो अपलोड करतो बरोबर आहे. तर नीट लक्ष द्या. काल आपण लॉ ऑफ सप्लाय कंप्लीट केला होता. म्हणजे काल आपलं एक्सेप्शन झालं होतं, त्यामुळे तुम्हाला आठवतं आपला लॉ ऑफ सप्लाय पूर्ण झाला होता. तर आता लास्ट स्टेप म्हणजे लास्ट एक क्वेश्चन राहिला फक्त. म्हणजे याचा अर्थ आपला हा जो काय टॉपिक आहे चॅप्टर 4 हा सुद्धा कंप्लीट होऊन जाईल. आज जो आपण क्वेश्चन बघतोय म्हणजे आज आपण जो काही कन्सेप्ट बघणार आहे, व्हेरिएशन्स इन सप्लाय आणि चेंजेस इन सप्लाय, बरोबर आहे ना. तर हे आपलं ऑलरेडी डिमांडमध्ये झालेलं आहे. भरपूर जणांच्या लक्षात असेल की असा चार्ट झाला आपला चॅप्टर 3मध्ये. मी मध्ये हेडिंग टाकली होती डिमांड आणि व्हेरिएशन इन डिमांड अँड चेंजेस इन डिमांड. हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. व्हेरिएशन्स हा शब्द केव्हा वापरायचा आणि चेंजेस हा शब्द केव्हा वापरायचा, दोघांचा अर्थ एकच आहे. व्हेरिएशन्स इन सप्लाय म्हणजे सप्लाय बदलणे, चेंजेस इन सप्लायचा अर्थ पण सप्लाय बदलणे. व्हेरिएशनचे नीड बघा, चार्टमध्ये तुम्हाला दिसत आहे. व्हेरिएशनच्या खाली बघा दोन पार्ट आहेत, एक्सपान्शन ऑफ सप्लाय, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. आणि चेंजेस इन सप्लायचे बघा त्याचे पण दोन पार्ट आहेत, इन्क्रीज इन सप्लाय, डिक्रीज इन सप्लाय. आता हा जो काय एक्सपान्शन शब्द दिसतोय तुम्हाला, हा जो काय वर्ड दिसतो एक्सपान्शन ऑफ सप्लाय, ह्याचा अर्थ काय झाला? एक्सपान्शन म्हणजे वाढणे, सप्लाय वाढणे. मग इन्क्रीज इन सप्लायचा अर्थ काय? इन्क्रीज इन सप्लायचा अर्थ पण तोच होतो. इन्क्रीज इन सप्लाय म्हणजे सप्लाय वाढणेच की. थोडक्यात हे जे काय दोन्ही वर्ड्स आहेत, एक्सपान्शन ऑफ सप्लाय, इन्क्रीज इन सप्लाय, दोघांचा अर्थ एकच आहे, सप्लाय वाढणे. मग त्याला नावं का वेगवेगळी वापरली जातात? सिमिलरली त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय आणि डिक्रीज इन सप्लाय, दोघांचा अर्थ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे पण कमी होणे आणि डिक्रीज म्हणजे पण कमीच होणे. दोघांचा अर्थ आहे की मग दोघं असे वेगवेगळे, दोन्ही सेपरेट टाईप्स काय आहेत? तर त्याचं एक्सप्लेनेशन आय थिंक बऱ्याच जणांना आठवत असेल की अरे हे आपलं झालेलं आहे चॅप्टर 3मध्ये. जरी नसेल झालं किंवा आठवत नसेल तर टेन्शन घेऊ नका, आता परत एकदा होईल. फक्त ते डिमांड होतं, हे सप्लाय, हा फरक आहे. ओके, ठीक आहे. मग आता आपण पहिल्यांदा सुरुवात, मेन टाईप बघा चार्टमध्ये. मेन टाईप कुठले आहेत? वर व्हेरिएशन्स आणि चेंजेस, त्या दोघांचा अर्थ काय? तर फर्स्ट हेडिंग मी व्हेरिएशन्स इन सप्लायचा अर्थ सांगतो. व्हेरिएशन्स म्हणजे बदल. आपण म्हणतो ना मला व्हेरिएशन्स पाहिजे, व्हरायटी पाहिजे. व्हेरिएशन्स म्हणजे बदल, बरोबर ना. मग सप्लाय बदलणे, व्हेरिएशन्स इन सप्लाय म्हणजे सप्लायमध्ये झालेले बदल. मग व्हेरिएशन शब्द केव्हा वापरायचा? नीट बघा, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट ठेवून हेडफोन टाकून शक्यतो इकॉनॉमिक्सचे लेक्चर ऐकले तर बरं वाटेल मला पण, कारण तुम्हाला ते कळायला अजून सोपं जाईल. ओके, काय दिलं बघा. वेन क्वांटिटी सप्लायड ऑफ अ कमोडिटी वराईज किंवा वेरीज, की जेव्हा एखाद्या कमोडिटीचा सप्लाय काय होतो? वरीज. वरीज म्हणजे चेंजेस, बदलणे. त्याचा अर्थ वाटला तर तिथं लिहून द्यावं, वरीज मीन्स चेंजेस, बदलणे. वेन क्वांटिटी सप्लायड ऑफ अ कमोडिटी वरीज, की जेव्हा एखाद्या वस्तूचा सप्लाय बदलतो, कशामुळे? नीट बघा, ड्यू टू चेंज इन इट्स प्राईस. आणि पुढं काय दिलं आहे? अदर फॅक्टर्स रिमेनिंग कॉन्स्टंट. अदर फॅक्टर्स कॉन्स्टंटच असतात, म्हणजे इतर गोष्टींचा काय संबंध नसतो. सप्लाय कशामुळं बदलतो? तर हे सेंटेन्स अंडरलाईन करा, ड्यू टू चेंज इन इट्स प्राईस. प्राईजमध्ये बदल झाल्यामुळे जर सप्लाय बदलत असेल तर त्याला काय म्हणतात? इट इज नोन ॲज व्हेरिएशन्स इन सप्लाय. लक्षात आलं? हे प्राईजमुळं तुम्ही जे प्रोडक्ट विकताय, लक्ष द्या, तुम्ही जे प्रोडक्ट विकताय त्याची प्राईस समजा 1 रुपीज आहे, तेव्हा तुम्ही किती 100 kg किंवा 100 क्वांटिटी तुम्ही सप्लाय करायचा. आज तुमच्या प्रोडक्टची प्राईस वाढली, तुम्ही सेलर आहात ना, तुमच्या प्रोडक्टची प्राईस वाढली, 2 रुपये झाली. मग सेलर स्वतःचा फायदा बघतो. आपण जे प्रोडक्ट विकतोय त्याची प्राईस वाढली तर मग जास्त विकून जास्त पैसे कमवावे असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून प्राईस वाढली म्हणून तुम्ही सप्लाय पण वाढवला, 200 क्वांटिटी. परत प्राईस वाढली, तुम्ही परत सप्लाय वाढवला. म्हणजे जसजशी प्राईस इन्क्रीज होत चालली, सप्लाय ऑल्सो इन्क्रीजिंग. किंवा उलटं समजा, प्राईस जर कमी होत चालली असती 3 to 1, तर तुम्ही सप्लाय काय केला असता? कमी केला असता. म्हणजे नीट बघा, ह्या दोन्ही सिच्युएशनमध्ये एकदा सप्लाय वाढलेला आहे, एकदा सप्लाय कमी झाला. पण कशामुळं? ड्यू टू चेंज इन इट्स प्राईस. प्राईजमध्ये बदल होत असेल तर प्राईजमुळं जर सप्लाय बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं? व्हेरिएशन्स इन सप्लाय. नक्की लक्षात आलं? प्राईज बदलल्यामुळं सप्लाय बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं? व्हेरिएशन्स इन सप्लाय. आणि आता नीट बघा, चेंजेस इन सप्लाय, दोघांचा अर्थ. चेंजेस म्हणजे पण बदल, पण आता नीट बघा ह्याची डेफिनेशन काय दिलेली आहे. वेन, स्टार्टिंग तशीच आहे, सुरुवात तशीच आहे बघा. वेन क्वांटिटी सप्लायड ऑफ अ कमोडिटी वरीज,
की जेव्हा एखाद्या कमोडिटीचा सप्लाय बदलतो कशामुळे, वेन अदर फॅक्टर्स चेंज अँड प्राईज रिमेन कॉन्स्टंट. उलटं आहे. मगाशी प्राईस चेंज, मगाशी काय होतं, वेन प्राईस चेंज अँड अदर फॅक्टर्स कॉन्स्टंट होतं. मगाशी प्राईजमुळं चेंज होती आणि त्याच्यामुळं सप्लाय बदलत होता. पण आता नीट बघा, परत एकदा बघा, वेन अदर फॅक्टर्स चेंज, एखाद्या वस्तूच्या सप्लायमध्ये केव्हा अदर फॅक्टर्स चेंज, इतर गोष्टींमुळे बदलल्यामुळं जर तुमचा सप्लाय बदलत असेल अँड प्राईज रिमेन कॉन्स्टंट, प्राईजचा काहीही संबंध नसेल, इट इज नोन ॲज चेंज इन सप्लाय, तर त्याला चेंज इन सप्लाय म्हणतात. तर नीट लक्ष द्या. आत्ता तुम्हाला माहिती आहे, समजा आपलं मेडिकलचं दुकान असतं, आपण सगळेजणं मेडिकलचं दुकान सेलर आहोत असं ॲज्युम करा. तर नीट लक्ष द्या, ज्यावेळेस आपला हा कोरोना पिरियड स्टार्ट झाला मार्चमध्ये, तर त्याच्या अगोदर मेडिकलमध्ये सॅनिटायझर किंवा मास्क म्हणा हे अवेलेबल होते का? होते ना. सॅनिटायझर कोरोना याच्या अगोदरपासून पण मेडिकलमध्ये मिळत होतं. पण नॉर्मली मेडिकलमध्ये सॅनिटायझरच्या एवढ्या काय बॉटल सेलसाठी सप्लाय त्यांचा कमी होता. म्हणजे एक 5-10 बॉटल नॉर्मली ते ठेवत असेल, कारण सॅनिटायझर वापरणारी शक्यतो माणसं कमी होती. कोण वापरत पण नसेल माझ्या मते तरी सॅनिटायझर अगोदर, बरोबर आहे ना. हां, वापरणारे असतील पण मे बी हार्डली एक 5-10 बॉटल त्या फक्त मेडिकलमध्ये त्यांचा सप्लाय फक्त 5-10 क्वांटिटी असेल. पण जसा कोरोना बाबा स्टार्ट झालं तसं तुम्हाला माहिती आहे की सॅनिटायझर मास्क नेसेसरी गुड झाल्या, त्याचा डिमांड वाढायला लागला. इतका डिमांड वाढला की सेलर्सनी सप्लाय वाढून तो सप्लाय स्टॉक पण कमी पडला त्यांना शेवटी, बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात कोरोना आल्यामुळं त्या मेडिकलवाल्यांच्या दुकानात सॅनिटायझरचा जो बॉटल होता त्याचा सप्लाय काय झाला, वाढला. म्हणजे इतक्या दिवस ते दिवसाला किंवा महिन्याला 5-10 बॉटल विकत असतील, आता ते दिवसाला 10-15 बॉटल सेल करत होते. म्हणजे थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी सॅनिटायझरचा सप्लाय आत्ता काय झाला आहे, वाढला आहे. पण तो कशामुळं वाढला? ड्यू टू अदर फॅक्टर्स, इतर गोष्टीमुळं. प्राईसचा काय संबंध नाही. कोरोनाच्या अगोदर पण जी बॉटल 50 रुपयाला होती ती बॉटल 50लाच होती सॅनिटायझरची, बरोबर आहे ना. बॉटलची प्राईस तर तीच होती, पण बॉटलच्या अचानक सप्लाय का वाढला? कारण अदर फॅक्टर्स, कोरोनामुळं त्याचा सप्लाय वाढला, म्हणून त्याला आपण चेंजेस इन सप्लाय म्हणणार. नक्की लक्षात आलं. दोघांमधला परत एकदा थोडक्यात अर्थ सांगू मी. व्हेरिएशन्स केव्हा म्हणायचं? प्राईजमुळं जर सप्लाय कमी जास्त होत असेल, चेंज इन प्राईस. वेन सप्लाय ऑफ कमोडिटी चेंजेस ड्यू टू चेंज इन प्राईस, प्राईस बदलल्यामुळं जर सप्लाय बदलत असेल तर त्याला व्हेरिएशन्स म्हणायचं. आणि चेंजेस इन सप्लाय केव्हा म्हणायचं? वेन सप्लाय ऑफ कमोडिटी चेंजेस ड्यू टू चेंज इन अदर फॅक्टर्स, इतर गोष्टी बदलल्यामुळं जर सप्लाय बदलत असेल तर त्याला चेंजेस इन सप्लाय म्हणायचं. नक्की कळलं. आता आपण दोन बघू. एक्सपान्शन ऑफ सप्लाय आणि त्याला सिमिलर इन्क्रीज इन सप्लाय. दोघांचा अर्थ एकच आहे, पण दोघांमध्ये फरक काय? एक्सपान्शन हा शब्द केव्हा वापरायचा आणि इन्क्रीज हा शब्द केव्हा वापरायचा? नीट लक्ष द्या मी काय बोलतो आता. पहिल्यांदा सुरुवातीला आपण एक्सपान्शन ऑफ सप्लाय बघू. तर एक्सपान्शनचा अर्थ काय? इन्क्रीज, वाढणे. एक्सपान्शन ऑफ सप्लाय दॅट मीन्स सप्लाय वाढणे. पण एक्सपान्शन शब्द केव्हा वापरायचा? तर नीट बघा, मिनिंग काय दिली बघा. एक्सपान्शन ऑफ सप्लाय रेफर्स टू, एक्सपान्शन ऑफ सप्लाय म्हणजे काय? राईज इन द क्वांटिटी सप्लायड, की जेव्हा तुमचा सप्लाय वाढतो कशामुळं? ड्यू टू राईज इन प्राईज ऑफ कमोडिटी. कळलं का त्याचा अर्थ? राईज इन प्राईज ऑफ कमोडिटी, प्राईज वाढल्यामुळे जर तुमचा सप्लाय वाढत असेल तर त्याला एक्सपान्शन म्हणायचं. म्हणजे नीट लक्ष द्या. समजा माझं एक्झाम्पल घेऊ. समजा मी टीचर आहे, मी तुम्हाला लेबर ऑफ सप्लाय मी जो काय सप्लाय ऑफ लेबर मी तुम्हाला शिकवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबा एका तासाचे, की बाबा सरांनी मला सांगितलं 1 तास बॅच घेत जा, एका तासाचे तुला 500 रुपीज आम्ही देतो. नंतर सरांनी सांगितलं बाबा एक काम कर बाबा, तू एक्स्ट्रा लेक्चर घेत जा, अजून मुलांना शिकव, 2 तास बॅच घेत जा. त्याच्यात मग 2 तास बॅच घेतले तर आम्ही तुम्हाला 800 रुपीज देत जाईल किंवा 1000 रुपीज देत जाईल. थोडक्यात सरांनी सांगितलं की बाबा तू जर जास्त शिकवत असेल तर आम्ही तुम्हाला जास्त प्राईस देत असेल, असं असेल. थोडक्यात जर माझं वेजेस वाढत असेल तर मी माझा सप्लाय पण वाढवला की. ज्यावेळेस 500 रुपये देत होते तेव्हा मी 1च तास शिकवायचो, पण ज्यावेळेस मला 800 रुपये द्यायला लागले, बरोबर आहे ना, किंवा 1000 रुपये द्यायला लागले, तेव्हापासून मी 2-2 तास शिकवायला लागलो. म्हणजे ह्या ठिकाणी नीट बघा, पहिल्यांदा सप्लाय ऑफ लेबर
1 आवर, 1च तास होता. पण आता तो सप्लाय मी वाढवला 2 आवर्स, 2 तास मी शिकवायला लागलो. पण का? ड्यू टू राईज इन प्राईज. माझं इन्कम वाढवल्यामुळं, प्राईज वाढवल्यामुळं मी इथं सप्लाय वाढवला, म्हणून त्याला म्हणणार एक्सपान्शन ऑफ सप्लाय. नक्की कळलं? प्राईज वाढल्यामुळं सप्लाय वाढलं की त्याला एक्सपान्शन म्हणायचं. आणि त्याच्याच पुढं काय दिलं तर अदर फॅक्टर्स रिमेनिंग कॉन्स्टंट. फक्त प्राईज वाढल्यामुळं सप्लाय वाढतो, अदर फॅक्टर्स रिमेनिंग कॉन्स्टंट. अदर फॅक्टर्सचा काही संबंध नसतो. पुढे त्यांनी बघा त्याचा चार्ट दाखवलेला आहे. ते एक सेंटेन्स राहिले पुढे, त्या सेंटेन्स मी काय जे ब्रॅकेट केलेलं आहे सेंटेन्सचा अर्थ नंतर सांगतो. पहिल्यांदा आपण डायरेक्ट बघू. इट इज शोन इन फिगर 4.6. ती जे काय खाली फिगर ड्रॉन केली त्याचा अर्थ पहिल्यांदा बघू. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, 2 ॲक्सिस आपले नेहमीप्रमाणे काढलेले आहेत. आता नीट बघा, मी दाखवते तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. प्लॉटिंग करताना कुठेही नंबर्स घ्यायचे नाहीत. म्हणजे नीट बघा, जेव्हा प्राईस पी होती तेव्हा तुमचा सप्लाय क्यू मीन्स क्वांटिटी. कुठेही प्लॉटिंग करा, नंबर्स घ्यायचे नाहीत. ते पी अँड क्यू नावं द्यायची. पी मीन्स ओरिजिनल प्राईस आणि क्यू मीन्स ओरिजिनल सप्लाय. ओके, म्हणजे जेव्हा तुमची प्राईस पी होती तेव्हा तुमचा सप्लाय क्यू होता. पी अँड क्यू जॉईन केला, दोघांचा जॉईनिंग पॉईंटला तिथं एम नाव दिलं. आता नीट लक्ष द्या, वर त्या पीच्या वर तुम्हाला P1 दिसतो इथं, बरोबर आहे ना? त्या P1चा अर्थ कळला असेल तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ प्राईजमध्ये बदल केला आहे. पीचा P1 झाला, दॅट मीन्स प्राईज बदलली, ती वरच्या बाजूला बदलली आहे, त्याची डायरेक्शन वर घेतली. म्हणजे याचा अर्थ प्राईज काय केली, त्यांनी वाढवली आहे. कारण वाय ॲक्सिसवर नंबर जसे वर जातात तेव्हा इन्क्रीज होतात, बरोबर आहे ना? मग तो P1 जर खाली घेतला असता, पीच्या खाली घेतला असता तर तो डिक्रीज झाला असता. म्हणजे थोडक्यात पीच्या डोक्यावर P1 घेतला, म्हणजे थोडक्यात त्यांनी प्राईस काय केली, वाढवली आहे. तिथं त्यांनी ॲरो पण काढल्या बघा, अपवर्ड दिसतं इथं तुम्हाला, बरोबर ना? तर साहजिक आहे, प्राईस काय केली त्यांनी, वाढवली आहे. आता प्राईस वाढवली म्हणून इकडं पण बघा, खाली ऑन एक्स ॲक्सिस सप्लाय पण वाढला आहे. इथं राईट साईडला बघा, क्यूवरनं तो डायरेक्ट Q1 झाला इथं, बरोबर आहे ना? ॲरो काढून त्यांनी दाखवलेलं आहे. चेक करणाऱ्याला ॲरो नाही काढले, नावावरनं कळतं P1 Q1. पण जर नावं चुकीची टाकली असेल, ॲरो तर सगळ्यात चांगला. ॲरो काढल्यामुळे डायरेक्शन पण कळते. कारण ह्या मुलांनी इथं प्राईज वाढवली आणि इकडं खाली सप्लाय पण वाढवला. म्हणजे नीट बघा, हा जो सेकंड पॉईंट मिळाला, बरोबर आहे ना? सेकंड पॉईंट म्हणजे कुठला पॉईंट, P1 Q1 हा पण जॉईन केला आणि त्याला नाव दिलं N. म्हणजे पहिल्यांदा PQ जॉईन केला, ओके, देन प्राईज वाढवली, त्यामुळं सप्लाय पण वाढला. P1 Q1 जॉईन केला, त्याला N नाव दिलं. अँड आफ्टर प्लॉटिंग M अँड N जॉईनिंग देम टुगेदर, मग ते दोन्ही M अँड N काय केले, जोडून टाकले. SS नाव दिले. SSचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, SS मीन्स सप्लाय कर. ओके, म्हणजे नीट बघा, या ठिकाणी काय झालं आहे, इथं मी जे आता सांगतो ते नीट बघा. सप्लाय Qवरनं किती झालं, Q1 झाला, दॅट मीन्स सप्लाय वाढला, बरोबर आहे? राईट साईडला झाला म्हणजे थोडक्यात सप्लाय काय झाला, वाढला आहे. पण तो का वाढला आहे तर नीट बघा, का? कारण प्राईज ऑल्सो इन्क्रीजिंग. प्राईजसुद्धा पीची P1 झाली ना. म्हणजे चेक करणाऱ्याला ग्राफ खूप इम्पॉर्टंट असतो. ग्राफ सगळं सांगतो. तुमच्या मनात काय आहे बाबा, तुम्हाला इथं काय सांगायचं आहे की बाबा प्राईज वाढली म्हणून सप्लाय वाढला, ते कळतं की ना ग्राफवरनं. ओके. मग आता नीट बघा, इन फिगर खाली त्याचं एक्सप्लेनेशन बघू. इन फिगर 4.6 की जी काय वर 4.6 काढलेली आहे, क्वांटिटी सप्लायड इज शोन ऑन द एक्स ॲक्सिस. कुठल्या ॲक्सिसवर काय दाखवलं ते सांगा. क्वांटिटी सप्लायड ऑन एक्स ॲक्सिस, प्राईज ऑन वाय ॲक्सिस. की एक्स ॲक्सिसवर आम्ही सप्लाय दाखवलं आहे आणि वाय ॲक्सिसवर आम्ही प्राईज दाखवलं आहे, बरोबर? फर्स्ट सेंटेन्स कंपल्सरी हेच लिहायचं, कुठल्या ॲक्सिसवर काय रिप्रेझेंट केलं. सेकंड लाईन, क्वांटिटी सप्लायड रायजेस फ्रॉम ओ क्यू म्हणण्यापेक्षा 0Q टू 0Q1. Q टू Q1 पण चालू शकतं, पण नॉर्मली 0 यूज केला तर चालेल. क्वांटिटी सप्लायड ज्या काय होत्या त्या वाढल्यात बघा. Qवरनं किती झाल्या, Q1 झाल्या. विथ अ राईज इन प्राईजसुद्धा वाढली. प्राईज कुठून वाढली, OP टू OP1, बरोबर आहे ना? किंवा 0P टू 0P1. म्हणजे जशी प्राईज वाढली तसा सप्लाय पण वाढला, रिझल्टिंग इन ॲन अपवर्ड मुवमेंट फ्रॉम M टू N. मग त्याच्यामुळं काय झालं, रिझल्टिंग इन अपवर्ड मुवमेंट, एक अपवर्ड मुवमेंट तयार झाली. कसं काय अपवर्ड मुवमेंट, कारण पहिला M मिळाला, नंतर N मिळाला आहे. मग M आणि Nवरनं तुम्हाला कळलं असेल की अपवर्ड मुवमेंट तयार झालेली आहे अलॉंग द सेम सप्लाय कर SS.
एकाच कर्ववर दुसरा कर्व सेपरेट निघाला नाही, अलॉंग द सेम सप्लाय कर्व, इट इज नोन ॲज एक्सपान्शन ऑफ सप्लाय. ह्याला एक्सपान्शन म्हणतात. म्हणजे थोडक्यात एक्सपान्शन कुठल्या मुवमेंटनी दाखवतात? अपवर्ड मुवमेंटनी दाखवतात ऑन द सेम सप्लाय कर्व. एकाच कर्ववर दुसरा कर्व काढायची गरज नाही आहे. आणि तेच सेंटेन्सवर इथं मी तुम्हाला म्हणलं की एक्सपान्शन इन सप्लाय लीड्स टू ॲन अपवर्ड मुवमेंट. हेच सेंटेन्स खालच्या वर आहे. एक्सपान्शन जी काय दाखवली जाती ती अपवर्ड मुवमेंटनी दाखवली जाती ऑन द सेम सप्लाय कर्व ड्यू टू राईज इन प्राईस. हे जे मी आत्ता ब्रॅकेट केलेलं सेंटेन्स आहे त्याला अंडरलाईन करा. फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारतील बाबा एक्सपान्शन इन सप्लाय लीड्स टू ॲन अपवर्ड मुवमेंट. अपवर्ड मुवमेंटनी एक्सपान्शन दाखवली जाते. थोडक्यात सोप्या भाषेत एक्सपान्शनचा अर्थ कळला का तुम्हाला? एक्सपान्शन ऑफ सप्लाय म्हणजे सप्लाय वाढणे, पण कशामुळं? ड्यू टू राईज इन प्राईज. प्राईज वाढली म्हणून सप्लाय वाढला तर त्याला एक्सपान्शन म्हणायचं. आणि त्याचसारखं आहे सिमिलर सेकंड टाईप, इन्क्रीज इन सप्लाय. आता सगळ्यात महत्त्वाचं, इन्क्रीज म्हणजे काय? तेच की इन्क्रीज म्हणजे पण वाढणे, सप्लाय वाढणेच की. पण नीट बघा ह्याची डेफिनेशन काय दिली. इन्क्रीज इन सप्लाय रेफर्स टू राईज इन सप्लाय. इन्क्रीज इन सप्लायचा अर्थ पण तोच आहे, राईज इन द सप्लाय ऑफ अ गिवन कमोडिटी. की एखाद्या वस्तूचा काय करतो? सप्लाय वाढला जातो, पण केव्हा? ड्यू टू फेवरेबल चेंजेस इन अदर फॅक्टर्स. ड्यू टू फेवरेबल चेंजेस इन अदर फॅक्टर्स. अदर फॅक्टर्समध्ये चेंज झाल्यामुळं जेव्हा तुमचा सप्लाय वाढतो ना, सच ॲज फॉल इन द प्राईज ऑफ इनपुट्स, फॉल इन टॅक्स रेट्स, टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन, ही जी काही कारणं दिली, वेगळी कारणं, कुठलंही कारण असू शकतो. ह्या इतर कारणांमुळे जेव्हा तुमचा सप्लाय वाढतो, वाईल प्राईज रिमेन कॉन्स्टंट, पण प्राईज मात्र कॉन्स्टंट असते, प्राईजचा काही संबंध नसतो, बरोबर ना? त्याला काय म्हणायचं? इन्क्रीज इन सप्लाय म्हणायचं. का ही एवढी डेफिनेशन आहे. लक्षात आली? कुठपासून कुठपर्यंत ही एवढी डेफिनेशन आहे. हे मधलं एक वेळेस सच ॲज हे एक्सेट्रा एक्झाम्पल नाही घेतले तरी चालेल. थोडक्यात काय बघा, इन्क्रीज इन सप्लाय रेफर्स टू, इन्क्रीज इन सप्लाय केव्हा म्हणायचं? राईज इन द सप्लाय, की एखाद्या प्रोडक्टचा सप्लाय वाढतो, पण कशामुळं? ड्यू टू फेवरेबल चेंज इन अदर फॅक्टर्स. अदर फॅक्टर्समुळं जर तुमचा सप्लाय वाढला तर त्याला इन्क्रीज इन सप्लाय म्हणायचं. आपण मगाचं सॅनिटायझरचं एक्झाम्पल घेऊ शकतो की कोरोना यायच्या अगोदर जानेवारी महिन्यात जेव्हा तुम्ही कोरोनाची सॅनिटायझरची बॉटल परचेस करायला गेलता तेव्हा पण 50 रुपयालाच बॉटल होती. पण त्यावेळेस दुकानात जास्त व्हरायटी नव्हत्या. काय लाईफ बॉय किंवा कुठला तरी एखादा प्रोडक्ट असेल. तुम्हाला माहिती सॅनिटायझरच्या कंपन्या पण मार्केटमध्ये जास्त नव्हत्या. 2-3 कंपन्याच होत्या की ज्या सॅनिटायझर मॅन्युफॅक्चर करायच्या, बरोबर आहे ना? म्हणजे दुकानात तुम्हाला फक्त 5-6 व्हरायटीज बघायला भेटल्या किंवा 5-6 बॉटल्स भेटल्या, बरोबर आहे. पण आफ्टर कोरोना, जेव्हा कोरोना आला तेव्हा कोरोनामध्ये जेव्हा तुम्ही मेडिकलमध्ये गेला, बॉटल 50 रुपीजलाच होती. पण त्यावेळेस बघितलं तर मेडिकलमध्ये तुम्हाला डोळ्यासमोर भरपूर स्टॉक दिसला. तुम्हाला समोर दिसलं की त्या मेडिकलवाल्यांनी काउंटरलाच सॅनिटायझरच्या भरपूर बॉटल लावल्या होत्या. आणि एक नाही, 4-5 प्रकारच्या, 4-5 ब्रँडच्या सॅनिटायझरच्या बॉटल होत्या. जी सॅनिटायझरची बॉटल तुम्हाला कोरोनाच्या अगोदर एक मुश्किलने मिळाली होती, आता मात्र कोरोना आल्यामुळं त्या सॅनिटायझरचा स्टॉक दुकानात मेडिकलमध्ये भरपूर दिसला तुम्हाला. थोडक्यात काय झालं, मेडिकलवाल्यांनी त्या सॅनिटायझरच्या बॉटलचा सप्लाय वाढवला. पण का वाढवला? प्राईस तर कॉन्स्टंट होती ना, प्राईस कुठं वाढली होती? मग बॉटलचा सप्लाय का वाढला? कारण ड्यू टू चेंज इन अदर फॅक्टर्स. अदर फॅक्टर्समध्ये बदल झालता. मार्केटमध्ये कोरोना नावाचा एक रोग नवीन आलता, त्यासाठी प्राईस वाढल्या, सप्लाय अचानक वाढला, बरोबर ना? आता त्याचा पण त्यांनी कर्व दिलेला आहे. त्याच्या पुढचं जे सेंटेन्स आहे द सप्लाय कर्व, हे आपण नंतर बघू. आपण डायरेक्ट खाली इन्क्रीज इन सप्लाय, तो जो काय फिगर 4.8 आहे ती बघू आपण. आता नीट बघा, पहिला एक्स ॲक्सिसवर इथं बघा, नीट बघा. पहिला सप्लाय क्यू होता, तो क्यूवरनं किती झाला? Q1 झाला, राईट साईडला सरकला आहे, बरोबर. राईट साईडला सरकला आहे म्हणजे ह्याचा अर्थ सप्लाय मगासारखाच काय झाला आहे? वाढला आहे. पण नीट बघा, मगाशी प्राईस P वरनं P1 झाली वर, आठवत असेल तुम्हाला. पण इथं मात्र प्राईस Pच आहे. का बरं? प्राईस कॉन्स्टंटच आहे ना. जानेवारी महिन्यात जेव्हा सॅनिटायझरची बॉटल घेतली तेव्हा पण 50 रुपीजला होती, आता पण 50च आहे. थोडक्यात नीट बघा, प्राईस कॉन्स्टंट आहे. म्हणून हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत ते जोडताना पहिल्यांदा P&Q, ओरिजिनल प्राईस, ओरिजिनल सप्लाय, आणि नंतर P तसाच ठेवला आणि
सप्लाय अचानक वाढला Q1, म्हणजे प्राईसचा काय संबंध नाहीच आहे, प्राईस तेवढीच आहे, पण सप्लाय मात्र वाढत चालला आहे. त्यामुळं ते जे काय पॉईंट्स आलेत ना M आणि N, त्या दोघांमधनं काय केलं आहे, सेपरेट कर्व काढला आहे. ह्या Mचा एक सेपरेट कर्व काढला आहे S, आणि Nचा एक सेपरेट कर्व काढला आहे S1 S1. असे दोन वेगवेगळे कर्व तुम्ही इथं काढलेले आहेत. मग काय दिलं एक्सप्लेनेशन बघा. इन फिगर क्वांटिटी सप्लायड मागासारखं कुठल्या ॲक्सिसवर काय दाखवलं आहे, क्वांटिटी सप्लायड इज शोन ऑन द एक्स ॲक्सिस, प्राईज ऑन द वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर आम्ही सप्लाय दाखवला आहे, वाय ॲक्सिसवर आम्ही प्राईस दाखवली. सप्लाय रायजेस, सप्लाय काय झाला आहे, वाढला आहे फ्रॉम Q टू Q1, 0Q टू 0Q1 ॲट द सेम प्राईज OP. सेम प्राईज बदललेली नाही, प्राईज OPच आहे, पण सप्लाय मात्र वाढला आहे. कशामुळं, मग त्याच्यामुळं काय झालं, रिझल्टिंग इज ॲन आउटवर्ड शिफ्ट ऑफ द ओरिजिनल सप्लाय कर टू द राईट. त्यामुळं तो जो काय ओरिजिनल सप्लाय कर होता ना, तो काय झाला आहे, तो शिफ्ट झाला आहे. शिफ्ट म्हणजे काय, सरकला आहे. कुठं सरकला आहे, टू द राईट फ्रॉम SS टू S1. पहिला SS होता, नंतर तो S1 S1 झाला. म्हणजे नीट बघा, SS वरनं तो S1 S1वर गेला आहे, म्हणजे तो राईट साईडला आला आहे का लेफ्ट साईडला आला आहे, राईट साईडलाच ना. कारण का बरं राईट साईडला, तुम्ही जसं सप्लाय वाढवत जाणार, म्हणजे राईट साईडला सप्लाय वाढवत जाणार, तसा तो कोर पुढे पुढे राईट साईडला जाणार. मग थोडक्यात मगाशी एकच कर होता, पण मुवमेंट अपवर्ड होती. आता कर वेगवेगळा आहे आणि तो राईट साईडला शिफ्ट होत चालला आहे. इट इज नोन ॲज इन्क्रीज इन सप्लाय. आणि तेच सेंटेन्सवर आहे. आता नीट बघा, द सप्लाय कर शिफ्ट टू द राईट ऑफ द ओरिजिनल सप्लाय कर. इन्क्रीज इन सप्लाय कशी दाखवली जाते, तर हिथं अंडरलाईन करा, शिफ्ट टू द राईट ऑफ द ओरिजिनल सप्लाय कर. ओरिजिनल सप्लाय करच्या राईट साईडला तो शिफ्ट होत जातो. ओके, जरा ग्राफमुळं जरा थोडंसं कॉम्प्लिकेट होईल, पण तुम्हाला बाकीचं राहून दे, तुम्हाला थोडक्यात एवढंच कळलं पाहिजे. नीट लक्ष द्या मी काय बोलते. एक्सपान्शन आणि इन्क्रीज ह्या दोन शब्दांचा अर्थ कळला. एक्सपान्शन म्हणजे पण वाढणे, इन्क्रीज म्हणजे पण वाढणे. पण एक्सपान्शन ऑफ सप्लाय केव्हा म्हणायचं, वेन सप्लाय ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस ड्यू टू राईज इन प्राईज. प्राईज वाढल्यामुळे जर सप्लाय वाढत असेल तर एक्सपान्शन म्हणायचं. आणि इन्क्रीज इन सप्लाय केव्हा म्हणायचं, वेन सप्लाय ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस ड्यू टू चेंज इन अदर फॅक्टर्स. अदर फॅक्टर्समध्ये बदल झाल्यामुळं जर सप्लाय वाढत असेल तर त्याला इन्क्रीज इन सप्लाय म्हणायचं. ओके, नक्की कळलं. अजून दोन टाईप्स आहेत, कॉन्ट्रॅक्शन आणि डिक्रीज. ते आत्ताच घेतलं तर तुम्ही जरा कन्फ्यूज होताल, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, मग आज जेवढं झालं आहे तेवढं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.